इथे प्यार कर. असं प्यार कर. असं हगी कर, हगी कर, हगी कर, हगी कर, हगी कर. आईला नाही टच करायचं बेटू. लाग. हा असं प्यार कर. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही चाललोय आता थिबा पॅलेसला. आम्हाला माहिती नाहीये तिथे काय आहे. फर्स्ट टाइमच चाललोय. आम्ही 2-3 वेळा रत्नागिरीला आलो इथे पावसला, पण कधी थिबा पॅलेस व्हिजिट नाही केलंय, म्हणून फर्स्ट टाइम आम्ही व्हिजिटला चाललो. हे थिबा पॅलेस आहे, पण मला वाटतं आता हे बंद आहे. आतमध्ये जायला नाही देत आहेत की असंच बंद असतं, नो आयडिया. फक्त लोक तिथे समोर फोटो काढतायत. तिथे खूप सारे बेंचेस आहे. आय गेस इथे काहीतरी शो वगैरे होत असेल. अशी सेटअप केलेलं आहे इथे. ते लेझर शो असेल त्याच्यासाठी आहे. मी देवांशीला घेऊन चालते. देवांश बाबू से हाय. हाय एव्हरीवन. हॅलो. हे पॅलेसच्या ह्या साईडने एंट्री आहे. आता आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, म्हणून मी एवढंच दाखवते. लेट्स सी. आम्ही आतमध्ये बघून येऊ आता काय आहे. शूज काढायचे आणि आतमध्ये जायचं आहे. आणि छान आहे आतमध्ये. असं ओल्ड स्कल्पचर्स आहेत आणि असे काय काय वस्तू ठेवल्या आहेत. जास्त असं बघण्यासारखं नाही आहे, पण हां एकदम ओल्ड आर्किटेक्चर आहे. ते कसं होतं काय आहे तेवढंच आहे. दिस इज अ पॅलेस ऑफ अ बर्मीज किंग थिबॉ, दॅट इज THIPAW. तर त्याचं हे पॅलेस आहे. बघा हे पॅलेस आहे. स्पॉट आहे. एक इथे एक्वेरियम आहे. बंद झालंय काय. हां तर तिकडे एक नदी पण आहे. तर आता प्रथमेश तेच बोलत होता की राजा जर त्या बॅल्कनीमध्ये तिथे उभा राहिला तर त्याला समोरून नदी दिसू शकते. मोसा प्लांट. ऊन आहे पण थोडं विंडी क्लायमेट असल्यामुळे थोडं थंड वाटतंय. बट मध्ये जर हवा थांबली की चटके पण तेवढेच लागतात. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन लेट्स सी. गाडीमध्ये बसून डिसाईड करू कुठे जायचं आहे नेक्स्ट जवळपास. देवांश झोपला आहे तर आम्ही त्याला गाडीमध्ये ठेवलं आहे मम्मीबरोबर. मी, प्रथमेश आणि अक्षू आम्ही चाललो आहे थिबा पॉईंट एक्सप्लोअर करायला. लेट्स सी व्हॉट थिबा पॉईंट इज. असं छान असं पॉईंट आहे. इथून सगळं बघू शकतो आपण. हे नदीच असेल ना प्रथमेश. हे बघा ग्रीन ग्रीन ग्रीन. आता तरी पाऊस नाही आहे पण पावसाळ्यात खूप छान वाटत असेल. इकडे एकदम ग्रीनरी आहे. आता त्या साईडने पण बघूया. ना साईडने असं व्ह्यू आहे. आय गेस हे मॅनग्रोव्ज आहे. हे काय आहे. हे मॅनग्रोव्ज आहेत काय. हे मॅनग्रोव्ज असतील पाण्यामध्ये. हां आपले छत्रपती शिवाजी महाराज. हो का. हां छत्रपती संभाजी महाराज आहेत. हे बनवलेलं आहे. इथून एंट्री आहे. चप्पल घालून तिकडून आला मग येताना इथे परत चप्पल काढा बघायला. 2 ठिकाणी चप्पल काढावी लागते. टायमिंग अर्धा तास आहे लक्षात. आता खाली पण जाताना चप्पल काढायचे आतमध्ये जाताना. ओके. इथे गार्डन आहे साईडला. इथे काहीतरी छान आहे असं बघूया. का ना आधी मी हे साईडचं तुम्हाला दाखवेन, मग सेंटर पार्ट दाखवेन. हे तुम्हाला रीड करण्यासाठी एक नेक्स्ट सीन आहे. हे एस्केप फ्रॉम आग्रा ना. संभाजी महाराजांची म्हणजे वयाच्या 14व्या आणि वयाच्या 18व्या वर्षी.
ते आता त्या साईडला होतं, हे ह्या साईडचे आहेत. छत्रपती श्री संभाजी महाराज. आम्ही परत इथून एक्झिट करतोय. आम्ही पण फर्स्ट टाईम आलो. ॲक्च्युली असं वाटतं ही प्लेस एकदम कोणाला माहिती नाही आहे. ही जागा एकदम अनएक्सप्लोर्ड वाटते. इथे पण सेम तोच व्ह्यू आहे. हे आपले शंभू महाराज. किती मस्त वाटते. इथे आता आम्ही वरती चाललो आहे. इथे चपला काढून जायच्या आहेत ऑब्व्हियसली फॉर रिस्पेक्ट. आम्हाला अगोदर वाटलेलं की इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे म्हणून व्हिडिओ बंद केलेलं, पण चालतं आहे म्हणून व्हिडिओ काढ. किती मस्त वाटतंय. चल जाऊया. हे इथे आपण आता खाली उतरलेलो नाही ते पट आहे. तिथून तेवढं फिरून असं तिथून आम्ही आता इथून असे वरती येऊन मग इथे वरती आलो आहे. आता अजून वरती जाऊया. चला. हे बघा एकदम छान असं. आता थोडी कमी झाली, तुम्हाला दाखवत होते. पचका झाला माझा. हो हवा आहे इथे. छान वाटतंय. आता आम्ही इथून निघालो आहे. तर तिथे खाली बाहेर एक शॉप होतं, म्हणजे छोटंसं असं स्टॉलसारखं आहे जिकडे तुम्हाला पाण्याची बॉटल कोल्ड्रिंक वगैरे मिळेल. तर एंट्री गेटच्या जवळच तिकडेच तुम्हाला एंट्रीचे पैसे पण द्यावे लागतील. 10 रुपीज पर पर्सन एंट्री फी आहे, विच इज क्वाईट रिजनेबल. आणि तिकडे तुम्हाला ॲक्च्युली कॅशच कॅरी करावी लागेल, जीपे वगैरे चालत नाही. तर आम्हाला काही कोल्ड्रिंक आणि पाण्याची बॉटल घ्यायची होती, पण आमच्याकडे सुट्टी कॅश नव्हती. म्हणजे ते आमच्याकडे होते बट त्यांच्याकडे चेंज नव्हतं आणि ते गुगल पे पण ॲक्सेप्ट करत नव्हते. म्हणून आम्ही फक्त पाण्याची बॉटलच घेतली, कोल्ड्रिंक वगैरे नाही घेतलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त बेस्ट टाईम टू विजिट ओवर हिअर इज इन द इव्हनिंग, कारण उन्हामध्ये थोडा उन्हाचा ताप लागू शकतो तुम्हाला. हीट वाट असं कमिलियन अक्षुने मला दाखवलं आहे. तर आय थॉट आय शो यू ऑल एज वेल. मी इथून निघतो आहे. प्रथमेशने सर्च केलं गुगलवर सम मोर प्लेसेस नियर बाय. तर तिथे एक काय आहे प्रथमेश, एक नर्सरी आहे. तर प्रथमेशला झाडं वगैरे खूप आवडतात, तर म्हणून आम्ही कुठे पण जातो तर तिथे नर्सरी असेल तर आम्ही डेफिनेटली विजिट करतो. काय बोलतो काहीतरी बोलला तो, कमेंट पास करून चूप बसला आहे. आता हे व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप करेल ना तर तो परत रिपीट बोलेल. थोडीशी ॲक्टिंग कर. काय ॲक्टिंग कर बंद करायची नाही, तो शहाणा आहे खूप. ठीक आहे चला. आता नेक्स्ट तिथे नर्सरीमध्ये जातो आहे आम्ही. ही पर्णिका नर्सरी आहे. हे रबर आहे ना, हे सर चंदन वगैरे पण आहे नाही होत. कडुनिंब प्लांट आहे. त्याचे बघा फ्लावर्स सारखे आहेत. पूर्ण लीव्ज आहेत की काय माहिती नाही, पण पूर्ण वाईट आहे पूर्ण. आम्ही काही घेतलं नाही आहे नर्सरीमधून, कारण एवढं जास्त काही व्हेरायटी नाही दिसलं. तर आता बघू पुढे काय घेतलं. एका आता नर्सरीमध्ये आलो आहे. छान वाटते. हे पॉट्स बरोबर आहेत का? हे कसं आहे? ते काय का पाम? नाही याचं किचन वगैरे घेऊ शकतो का रमेश? एका कॉर्नरमध्ये घेऊ का एक?
हे बघ हे पॉच आहेत ना मस्त आहेत. हे मातीचं आहे की प्लास्टिक आहे? प्लास्टिक आहे. छान आहे ना तुळस हे बघ कॅट सोनं पेंट केलेले हां बघते ना. नर्सरी आहे छान एकदम इकडे येते छान बनवलं येते ते बनावं लागतं ते आपोआप नाही येत ते जेव्हा स्टेम्सचे वीक असतात ना किंवा जेव्हा ते स्टेम ग्रो होत असतात ना तेव्हा ते मोल्ड करावे लागतात मग ते तसे ग्रो होतात त्या शेपमध्ये आणि म्हणून ते कॉस्टली असतात. आता ते तेवढं प्लांट होतं ते 8,000 होतं. हे लिलीज आहे. घेऊया आपण काहीतरी बघूया. मी आता बनवण्याची बाबा बघताय ना तमालपत्र वरती येतात त्याची बाग दालचिनी असते ना. काय काय लवंग खूप छान छान झालं चक्के आकार आहे. किचनमध्ये ठेवेन फेमस आहेत ना 1,500 बापरे. हे काय आहे हे क्रासुला हां बट इट इज 200 ना. हे छान आहेत तेच आहेत मिनी पाम तिकडे स्टार्टिंग होते ना. व्हॉट इज ब्लॅक जामिया हे पण छान वाटतं ना बघायला. काय आहे अरेलिया इंडोर प्लांट्स आहेत हे पण छान आहेत. पैसे घेऊन घेशील तर तुझ्याकडे प्लांट पैसे देईल हां पण हे वाले लिव्स छान वाटतात प्रथमेश लाईट ग्रीन कलरचे लिव्स असं एकदम फ्रेश फील येतं. नहीं मला किचन में ठेवायचे 2. आई टेल यू हाउ आई प्लेस इट. नो हां सो वी रिप्लांट अदर्स मम्मी के घर पे है उधर से लेकर आएंगे. हां तो मी सगळं व्हिडिओ काढून घेते. आमचा लिटिल एक्सप्लोरिंग द नर्सरी काय बघ हे आम्ही 4 प्लांट्स घेतले. हे एक मनी प्लांट आहे हे जांबिया म्हणून काहीतरी आहे आणि हे 2 छोटे जेड आहेत. जेवायला आलो आहे तिथे हॉटेल मत्स्यम म्हणून आहे दाखवते तुम्हाला. हॉटेल मत्स्यम म्हणून आहे हे एक हॉटेल. वी हॅव कम हिअर फॉर आवर लंच नाव. छान असं वाईब आहे त्याच्यामध्ये. छान असं ॲम्बियन्स आहे. एक मिनिट हात काढ घे. ती बघ ती दीदी पण आहे ना तिथे. त्याचं तोंड बघ कसं बरबटलंय. काय बाबा ठरलं बसलाय. तर आमचं आता जेवण झालेलं आहे. ॲक्च्युली जेवताना व्हिडिओ काढू नाही शकलो. माझ्या हातात देवांश होता तो खूप मस्ती करत होता मग त्याला पकडण्यामध्येच अर्धा आमचा वेळ गेला म्हणून जेवणाचा व्हिडिओ नाही काढू शकलो. जेवण खूप छान होतं. प्रथमेशने सुरमई थाळी घेतलेली मी व्हेज स्पेशल थाळी घेतलेली आणि मम्मीने झुणका भाकर घेतलेला. अक्षुने पण एक व्हेज थाळी घेतलेली. सगळंच जेवण एकदम छान होतं यम्मी होतं. तर कधी कधी असं होईल की आम्ही कुठे जाऊ पण व्हिडिओज काढणार नाही बिकॉज आमचा बेबी इथे तिथे मस्ती करत असतो मग त्याला हँडल करण्यामध्ये आमचा टाईम जातो. मग आता आम्ही चाललो एका एक्वेरियममध्ये. ओके प्रथमेशने काहीतरी पाठीमागून डायलॉग मारलेला आहे पुढून तो ड्राईव्ह करता करता काहीतरी बोलतोय बट इट्स ओके. इग्नोरन्स इज द की. आलो आहोत एक्वेरियममध्ये. तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे ते. ओके तिथे अशी लाईन आहे. काय माहिती काय आहे खेकड्यांचं हे खेकड्यांचं. अच्छा अच्छा हां त्या बॉक्सेसमध्ये त्या बॉक्सेसच्या आतमध्ये क्रॅब्स आहेत.
आणि हे पॉन्डमध्ये बहुतेक चला करून आपण श्रिम्स तिथे. असणार. काय नाही होत. ह्याच्यामध्ये या बॉक्सेसच्या आतमध्ये क्रॅब्स आहेत. कसा स्विम करतो तो? असं स्विमिंग करतोय, असं स्विमिंग करतो. हे बघ वेगळी वेगळी फिशी आहेत. कोळी काळ ते कोळी नाही, ते शुभांगी आहेत. ते कोळी आहेत मागचे, ते दोन शुभांगी. काय आहे? शुभांगी शुभांगी. चार रेनबो चार. हे आता माशांना पिलंच नाही करत. कटल्याची हालत बघ, बऱ्याला टिकला तुमच्याला. त्यांना बोल ना मग तू लॉस कर. एवढा खाली काय पण प्रथमेश आहे कुठले मासे आहेत? काय आहे? आणि हे कुठलं रेड टेल कॅटफिश. कुठलं आहे? रेड टेल कॅटफिश. रेड टेल हे कॅटफिश. बघ ॲक्च्युली नाही तेल आहे ना, मस्त एवढी लाल होते एकदम. हे बघ ना. बाबू ॲलिगेटर का? हे बघ. फिश. हे बघ. त्याला खूप जात असतात. हे आहे ॲलिगेटर शार्क. ॲलिगेटर गार. गार. ॲलिगेटर गार. तू कसं जातात? पिराना. पिराना एवढे छोटे असतात? नाही मोठे होतात, हे बेबीज आहे. हे बेबीज आहे. हां पण इथे तर पाकू लिहिलंय. पिराना. पाकू नाहीतर पिराणामध्ये 3-4 व्हरायटीज आहेत. पण पाकू इथे- पाकूला हे नसतात काय, दात नसतात तेवढे शार्प. रेड वेली पिराना जातात बहुत फेरोशियस. कोलबुरा. काय शेवटच्या घट्टा मस्त आहे बघ बिचारा. बिचारा रे, तो मरायला आलाय फिश. दिस इज पाकू. गॉड दिस इज पाकू ब्लॅक कलर का? वो उधर है ना, वो इधर है. अच्छा. पण हे ब्लड पॅरेट नाही आहे, वेगळं आहे. अच्छा हे ब्लड इथे लिहिलंय ब्लड पॅरेट सिक्लेट बट दीज आर नॉट ब्लड पॅरेट असं प्रथमेश बोलतोय. ब्लॅक पॉट हे इंडियामध्येच मिळतात. तिथे लिहिलं असेल साऊथ वेस्ट इंडिया. हा तुमच्या इथे नदी पण आहे माहिती आहे, आपण तिथे गेलेलं ना ते देवळात, हां. तिथे पण आहे. कॉमन, व्हेरी कॉमन एंजल फिश. व्हेरी कॉमन एंजल फिश. ब्लॅक रोस्ट. हे ते तिकडे पण आहेत ना कुठे? त्या अंकलकडे. हां आपण पाकू बघ. कोण आहे हा? थोडा मोठा वगैरे का? ह्याला पंकज पण म्हणतात. मस्त फ्राय करायला पाहिजे तर घेऊन जाऊया. हां रेड टेल स्नॅपर. त्याच्याकडे गन आहे. गन आहे त्याच्याकडे. स्नॅपर स्नॅपर स्नायपर नाही. अच्छा. एवढ्या पण कशी ठेवलेलं आहे? फिश. हां पण काट्यात होता ना भिकार एकदम. आता हे सगळे ह्याच्यातली मासे टाकलेले रे, कशातले मोठे वाले. मला नाही माहिती. हे बघ हे फाइंडिंग निमोमध्ये पण होता असा मासा. पण एक कॉईल फिश मस्त वाटतात नाही का? हे आपण आपल्या टँकमध्ये नाही नाही राहू ठेवू शकत ना, त्याला सलाईन वॉटर पाहिजे. शकत. मग तू एक असं मिठाच्या पाण्याचं नाही ठेवू शकत टँक. आम्हाला माहिती आहे. वाम लपडीला आमचा फिशी बघा, आमचा फिशी. आमचा फिशी आहे. त्याला असे खाली जाऊन काटे असतात तसं उभा राहतो. स्वतः खूप ॲक्टिव्ह आहे नो. जेव्हा ते डोसायला असतात ना ते असे खाली बसून असतात. हे तुम्ही मासे खाता पल्स पण काय असतात हे? काय? नाव काय दिलं हजाम. मग केस पाहिजे. हा हजाम मासा आहे. हजाम किती करतो तो दादा? हे बघ स्टारफिश. त्याच्या स्टँडमध्ये लागतो ना. आहे ना तिथे. त्याच्यात छोटा झिंगा पण आहे तिथे त्याला खाण्यासाठी. हे मिळाल्यानंतर हे लोकच बनवून खात असतील त्यांना. हां हे बघ कसे आहेत. हां खूप असतात.
किती मोठा आहे बघा हा. त्याला प्रिझर्व केलं त्याला त्यांनी. ते बाबूला दे इथे. हां हां तर आम्ही आत्ताच एक्वेरियममधून आलो आहे. होते काही काही छान छान फिशेस होते, पण काही काही फिशेस एकदम असे पुअर कंडिशनमध्ये होते. मेंटेनन्स नीट केलेलं नाही आहे असं बघून वाटतं. आणि त्याच्यानंतर एक दुसरा सेक्शन होतं जिकडे प्रिझर्व केलेले फिशेस होते, म्हणजे जे कमर्शियल मरीन फिशेस असतात ते त्या लोकांनी प्रिझर्व केलेले. ते बघायला कसं तरी वाटत होतं, पण तरी मी काही काही व्हिडिओज असे काढलेले आहेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. फेल्ट लाईक गोईंग लाईक टू अ सायन्स लॅब. हां, ते एकदम सायन्स लॅबवालं फिलिंग येत होतं. तर ते सायन्स लॅबमध्ये कसे असे प्रिझर्व करून काय काय असे वस्तू ठेवतात, स्पेसिमिन्स, तसे ते तिथे ठेवलेले होते. तर ते तुम्ही बघितलंच असणार. तर तसे फिशेस होते. आणि त्याच्यानंतर एक शेल्सचं छोटंसं सेक्शन होतं. वेगळे प्रकारचे शेल्स, कॉन्चेस, हे सगळं तिकडे होते ठेवलेले. तर असं हे एक्वेरियममधलं आमचं व्हिजिट होतं. हे देवांशने थोडी दंगामस्ती केलेली तिथे पण. आता नेक्स्ट लेट्स सी वे वी आर गोईंग. तर आम्ही आलो आहोत गणेश गुळे बीचवर. देवांशला आम्ही पहिल्यांदाच बीचवर आणलं आहे. तर बघूया त्याचं आता बीचवर रिॲक्शन कसं असतं, कसं तो खेळतो वगैरे. आणि मी तुम्हाला आता बीच पण दाखवते. इथे पार्किंग आहे. एवढा छोटा रस्ता होता येताना की आम्हाला असं वाटलं इथे आम्ही चूक तर नाही केली ना येऊन. पण आता इतकं मस्त आहे, जास्त लोक नाही आहेत, छान आहे असं बीच. गेल्या वर्षी पण आम्ही एका बीचवर गेलेलो गणपतीपुळ्याला, पण तेव्हा देवांश एकदम छोटा होता. तर तेव्हा असं तो खेळत वगैरे नव्हता. आता तो काय सँडमध्ये खेळू शकतो वगैरे. चला जरा पुढे जाऊया आणि मग दाखवते. देवांश घाबरतो आहे आमचा. हा बघा पाण्यात उभाच नाही खास, थोडं घ्यावं लागतं आम्हाला. खाली उभं राहायची ना. थोडा मोठा होता बघ त्याच्या आत आणि अजून पण मी येऊ हां मी आलो का. चला तिथे बघा सँड कसं म्हणूया आपण. एवढंच मोठं आहे. किती मोठं आहे बघ. आम्ही परत चाललो आहे आता.
कारण सनसेट होत आला आहे आणि देवांश अजून लहान आहे म्हणून आम्ही त्याला बीचवर किंवा पाण्याजवळ एवढ्या लेटपर्यंत नाही ठेवत. म्हणजे बीच किंवा नदी वगैरे असं आम्ही तिकडे नाही ठेवत त्याला लेटपर्यंत, सनसेट किंवा सनसेटच्या नंतर. म्हणून आता आम्ही परत निघालो आहे. तर आता आम्ही जाणार आहोत खरी. तिकडे थोड्या मम्मी बसली आहे त्याला घेऊन. आम्ही वॉकिंग मम्मी पुढे गेलेली ऑलरेडी त्याला घेऊन, कारण तो पाण्यामध्ये थोडा रडत होता. फर्स्ट टाईमच बीचवर आला तर त्याला काय समजत नव्हतं कसं काय होतं आहे. आणि कसं वाळूमध्ये पाय ठेवल्यावर जेव्हा लाटा मागे जातात तेव्हा वाळू पण खेचली जाते, तर पायाखालची वाळू सरकते. तर त्याच्यामुळे त्याला थोडी भीती वाटत होती की असं का होतं आहे, आणि म्हणून तो जास्त रडायला लागला. म्हणून मम्मी त्याला घेऊन पाठी बसायला गेली. आता आम्ही पण तिथेच चाललो आहे. आता इथून आम्ही घरी जाणार. बघूया, वाळूत थोडं खेळलं तर चांगली गोष्ट आहे. मम्मी त्याला वाळू उडवून दाखवते कशी उडवायची ते. हाचू! कसं करतो देवांश? अशी टाकायची.